माझ्या पिवळ्या भंडाऱ्या पिवळ्या
आहे गड्या मानवाला मानवाच्या पाठीमाग आहे गड्या तो पिवळा भस्म हा मामाचा भंडारा त्यानं 6 महिना गड्या भक्षण करायचं आहे कसलाही आजार असू दे गड्या 6 महिन्यात नीट होईल की जो माझ्या मामाची कोण निंदा करल जी काय निंदा खोड्या करल जो माग नाव ठेवल्या बाळू धनगराला त्याला यमपुरी बघायला हवी जो मनाभावापासून सेवा करील त्याला मेवा देणार पण मामाची जो सेवा करील त्या भक्ताचं या बाळू धनगराला त्याच्या घरामध्ये सर्प रूपामध्ये दरवाजाच्या सापटीमध्ये सर्प रूपामध्ये ते तर राखण करायला लागतंय की भंडारा दे गड्या या बाळू धनगरानं गड्या कारभारी गड्या मामाचं वरदान आहे गड्या ह्याच्या रूपी मामा राबतोय गड्या ह्याला धनी नाही गड्या ह्याला गोसावी नाही गड्या चालता बोलता देव आहे गड्या या मानवातला या कलियुगातला चालता बोलता संत आहे गड्या सकाळ यात्रा भरवतोय दुपारा मोडतोय आणि संध्याकाळी हुंड्या माळावर हा बाळू धनगर भरवतोय गड्या जगात संसार करण्यासाठी जन्माला आला गड्या स्वतःचा संसार गड्या त्यानं एक रत्न जन्मला तोही जगाच्या पाठीवर नको म्हणून तो जमिनीत गाडला आणि तो जगाचा संसार ह्या लेकरा बाळांचा रंजले गंजले भरले या भरताचा संसार करण्यासाठी मामानं अवतार घेतला त्याच्या रूपी हे एक हातामध्ये तुरी दिली गड्या या लहुदाताच्या हाती दिली गड्या जो बोलल जो करल जो सांगल तो मामा खरं करल की डीजे साऊंड सिस्टीम सोलापूर आपण सुरू करायचे सर्व भावी भक्तांनी आता 2 मिनिटांमध्ये संत सद्गुरू बाळूमामा देवालय आत्मापूर पालखी क्रमांक 17 भावी देवाची पालखी मिरवणुकीला सुरुवात होत आहे तरी सर्व भावी भक्तांना विनंती पालखी मिरवणूक झाल्यानंतरच आरती होईल याची सर्वांनी नोंद घ्या आरती होईल यानंतर महाप्रसादात होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची चला मिरवणुकीसाठी चला बाहेर सर्व संयोजकांनी प्रत्येक